ऑइली स्किन असली तरी मॉइश्चरायझर गरजेचं आहे, कारण जेव्हा त्वचा आतून ड्राय होते तेव्हा ती जास्त तेल तयार करते आणि मग पिंपल्स, चिकटपणा, ओपन पोर्स सगळं सुरू होतं. मॉइश्चरायझर नंतर मी लिप टिंट यूज करत आहे. माझे लिप्स खूप पिगमेंटेड आहेत, त्यामुळे युजली मी लिप टिंट लावणं प्रेफर करते इन्स्टेड ऑफ मॅट लिपस्टिक. याच्यानंतर नेक्स्ट स्टेप असेल सनस्क्रीन. जसं सगळे सांगून थकले तसं मीही सांगते, 2 फिंगर रूल फॉलो करा. पूर्ण चेहरा कव्हर करा, नेक पण विसरू नका. सनस्क्रीनमुळे आपल्या चेहऱ्यावर सुरकुत्या लवकर पडत नाहीत, पिगमेंटेशन येत नाही, स्किन टोन आपला इव्हन राहतो. त्यामुळे सनस्क्रीन लावणं खूप महत्त्वाचं आहे. नेव्हर स्किप सनस्क्रीन. मी डेली कॅज्युअल आउटिंगसाठी बेबी क्रीम आणि कन्सिलरपेक्षा टिंटेड सनस्क्रीन लावणं प्रेफर करते, ज्यामुळे खूप जास्त हेवी पण नाही वाटत आणि दिवसभर प्रोटेक्शनही मिळतं. फेसला डेफिनेशन येण्यासाठी मी ब्लश यूज करत आहे. मला डेली यूजसाठी कॉन्टोर करायला नाही आवडत, त्यामुळं मी असं साईडला लावून फेस ब्लशनेच कॉन्टोर करत आहे, ज्यामुळे ब्लशही दिसेल आणि फेस डिफाईन पण होईल. रोज आपल्याला ऑफिस आणि कॉलेजच्या घाईमध्ये मेकअप करायचा असतो आणि त्यात कॉन्टोर करायचं म्हणलं तर खूपच वेळ लागतो आणि मग त्यात टाईम पण जातो. माझी स्किन ऑइली आहे आणि मी कितीही मॅट सनस्क्रीन यूज केलं तरी ते ऑइली होतं, त्यामुळे मी इथं पावडर यूज करत आहे ऑइल आणि शाईन कंट्रोल करण्यासाठी. याच्यानंतर मी मार्सचं लिप टिंट यूज करत आहे, जे की खूप छान पिगमेंटेड आहे. याच्यामुळे माझे पिगमेंटेड लिप्स पण कवर होतात आणि हा लाँग लास्टिंग पण आहे. माझ्यासाठी मिनिमम 4 ते 5 तास हा टिकून राहतो. मॅट लिपस्टिकने लिप्स खूप ड्राय होतात, चॅपी होतात आणि मग ते रिकवर करणं खूप अवघड होतं. त्यामुळे डेली यूजसाठी लिप टिंट मी प्रेफर करते. आणि हा झाला माझा मेकअप 5 मिनिटांमध्ये. रोजच्या घाई गडबडीमध्ये याच्यापेक्षा जास्त मेकअप मला करायला जमत नाही. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.